मुंबईतील 113 वर्ष जुना इल्फिशस पूल आता इतिहास जमा होणार आहे। आता मध्य रेल्वेच्या मार्गावरील हा जो महत्त्वाचा पॅनल होता ते पॅनल काढण्याचं काम आता सुरू आहे। हा जो तुम्ही मोठा गर्डर पाहताय, हा पॅनल पाहताय, हा या रेल्वे मार्गावरती होता आणि तो आता कट करून बाजूला घेऊन या क्रेनच्या माध्यमातून जर तुम्ही पाहताय की भली मोठी ही क्रेन लावली होती, त्या क्रेनच्या साहाय्याने हा पॅनल कट करून आता या ठिकाणी बाजूला ठेवण्यात येतोय। यासाठी मध्य रेल्वेच्या वतीनं रात्री 10:30 ते सकाळी 6 पर्यंत जम्बो मोकॅब घेण्यात आला होता। या दरम्यान सर्व ज्या रेल्वे वाहतूक आहे ती बंद करण्यात आली होती आणि आता सकाळ पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आता हा जो गर्डर आहे, हा जो मोठा पॅनल आहे, तो आता पॅनल बाजूला करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे हा एक पॅनल झाला, याच्यानंतर दुसरा आणखीन एक पॅनल आहे, तो देखील अशाच पद्धतीनं बाजूला करण्यात येईल। त्यामुळे आता हा दुसरा पॅनल कशा प्रकारे बाजूला करण्यात येईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता 4 वाजलेले आहेत आणि हा पॅनल यशस्वीरित्या कट करून दुसरीकडे ठेवण्याचं काम सुरू आहे। कॅमेरामन गणेश मोरेसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।